माणूस आता पाण्यावरही चालू शकणार आहे। होय, पाण्यावरून चालण्यासाठी शूज तयार करण्यात आल्याचा दावा एका व्हिडिओतून केला। पण खरंच पाण्यावरून चालणं शक्य आहे का? असे शूज मार्केटमध्ये आलेत का? याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात। Wani takalmi da aka ƙirƙira kenan wanda ake iya tafiya da shi a kan ruwa ba tare da mutum ya nutse ba. Sai dai suna ganin hakan tamkar ka kira shi da AI. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, कारण हे शूज घातल्यावर माणूस पाण्यावर चालू शकतो। होय, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला। बघा ही महिला कशी शूज घातल्यानंतर सहज पाण्यावर चालतेय। पाण्यावर चालणार माणूस, पाण्यावर चालता येणारे शूज। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हे शूज घातल्यानंतर माणूस पाण्यावर चालू शकेल। होय, या व्हिडिओत जसं दाखवलंय तसंच तुम्हीही हे शूज घालून पाण्यावर चालू शकता। बघा, ही महिला हे शूज घालते आणि पाण्यावर चालतीये। पाण्यात ती उड्याही मारतीये, तरीही ती पाण्यात बुडत नाही। या शूजमुळे पाण्यावर माणसाला चालणं शक्य होणार असल्याचा दावा केलाय। स्पेनमध्ये हे शूज तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। खरंच पाण्यावर चालण्यासाठी शूज स्पेनमध्ये तयार करण्यात आलेत का? हे शूज घालून खरंच पाण्यावर सहज चालणं शक्य आहे का? शूज बनवण्यात आलेत तर त्याची किंमत काय? कारण हे शूज उपलब्ध असतील तर नदीत, पुरात, समुद्रातही फिरता येऊ शकतं। आणि याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली। त्यावेळी आम्ही मॅगझिन पाहिले, इंटरनॅशनल पेपर्समध्ये बातमी आहे का हेही जाणून घेतलं। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। पाण्यावर चालण्यासाठी शूज मार्केटमध्ये आलेले नाहीत। स्पेनमध्ये जिनियस फ्लोटिंग शूज इनोव्हेशन झालं नाही। व्हायरल व्हिडिओतील शूज AI निर्मित। AIच्या माध्यमातून वॉटर शूजचा व्हिडिओ बनवला। AI मुळे काहीही बनवता येतं। त्यामुळे काही जण असे व्हिडिओ तयार करतायत आणि लोकांची दिशाभूल करतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत पाण्यावर चालण्यासाठी शूज आल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।